नागरिक आहेत हा. गजानन मंदिर परिसर त्यांचं आडनाव मगदुम. आज या वस्तीमधले मगदुम हे व्यक्तीने आज प्रत्यक्ष एक तरस या वन्य प्राण्यांना त्याला बघितलं असून अशी बातमी आम्हाला वन विभागाला मिळाल्यावर तात्काळ आम्ही येऊन घटनास्थळी पोहोचलो. सदर ठिकाणी माहिती घेतली असता सदर व्यक्तींनी आम्हाला सांगितले की तरस हा प्राणी आलेला आहे आणि आम्हाला त्यापासून काय जीवित म्हणजे धोका आहे किंवा काय हे सांगितलं. आम्ही त्यांना एक खबरदारी घ्यायला सांगितले त्यांनाच आणि नागरिकांना की जर असे वन्य प्राणी जर आपल्या लोकवस्तीत आलेत, शहरी वस्तीत आलेत, तर आपण त्यांना त्यांच्या पाठीमागे लागणे किंवा त्यांना काहीतर दगड मारणे, डिवचणे हे प्रकार, अनुचित प्रकार कुठलेही करायचे नाहीत, जेणेकरून त्या वन्य प्राण्याला इजा पोचेल किंवा सदर या वन्य प्राण्याला त्याचा आदिवासात जो विस्कळीत झालेला आहे तो परत त्याच्या ठिकाणी जाण्यास मदत करणे, त्याच्याकडून पाठीमागे लागणे हे प्रकार करू नयेत. जेणेकरून आता जो हा इथं मॉब आहे, हा मॉब न करता म्हणजे शांतता जर राखली तरच ते आपल्याला पुढं तो वन्य प्राणी हे होणार नाही, म्हणजे बितरणार नाही. बितरला तर तो आपल्यावर हल्ला करू शकतो. कोणताही वन्य प्राणी मुद्दामनं हल्ला करायला येत नाही. तो आपल्या भक्ष्यासाठी किंवा अन्न पाण्यासाठी भटकत असतो. त्यामुळे आपण त्याला जंगल क्षेत्रात जाण्यासाठी मोकळी वाट करून देणे आपण गरजेचे. हेच तुम्हाला एक विनंती आणि आवाहन करतो. आणि शेतकऱ्यांनी पण शेतात जाताना एकटे न जाताना एक काठी, बॅटरी संध्याकाळच्या वेळेत जाताना व एक दोघं तिघ जण आपण शेतात जाताना दोघं तिघ जण जावावेत. हा, किंवा एकटा जात असेल तर त्यानं मोबाईल एक स्पीकर लावून गाणी लावून असं हे वेगवेगळे हा. आणि आमच्या वन विभागाचा नंबर तुमचा एखादा कोणाला दिसलं